ओला कचरा, किचन वेस्ट आणि टाकाऊ भाजीपाला यातून पर्यावरणपूरक असे सुंदर व हिरवेगार टेरेस गार्डन कात्रज परिसरात फुलले आहे। कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या टेरेसवर साई जनसेवा प्रतिष्ठानच्या पुढाकारातून 800 चौरस फूट जागेत फळे, फुले, भाज्या आणि शोभेच्या झाडांनी ही बाग फुलवण्यात आली आहे। या टेरेस गार्डनमध्ये शेवगा, कारले, संत्रा, पपई, कांचन, बहावा, चाफा, जास्वंद, सदाफुली, कर्दळी, तगर, गुलाब, बांबू, ऊस, शोभेची रोपे अशी फळझाडे, फुलझाडे आहेत। फळाफुलांचा बहर आला असल्याने ही बाग अतिशय सुंदर दिसत आहे। साई जनसेवा प्रतिष्ठान व कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या संयुक्त उपक्रमातून साकारलेल्या या बागेचे उद्घाटन पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बीपी यांच्या हस्ते झाले। याप्रसंगी पुणे महापालिकेचे उपायुक्त जयंत भोसेकर, क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त लक्ष्मण कादबाने, साई जनसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक सूरज लोखंडे, प्रतिष्ठानच्या अध्यक्षा गीता मोहोरकर यांच्यासह पालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पृथ्वीराज बीपी म्हणाले, टायर, ड्रम, विटा यासारख्या टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर करून बनवलेली ही बाग खूपच सुंदर आहे। फळे, फुले आणि भाजीपाला तयार होतानाच स्वच्छ प्राणवायू निर्माण होत आहे। घरातला ओला कचरा या बागेत जिरवला जात आहे, त्यामुळे कचरा कमी होणार आहे। अधिकाधिक पुणेकरांनी याचं अनुकरण करावं असं आवाहन त्यांनी केलं। गीता मोहोरकर म्हणाल्या, महापालिकेच्या सहकार्याने शहरातील सिंहगड रस्ता, धनकवडी, सहकारनगर आणि कोंढवा येवलेवाडी येथील क्षेत्रीय कार्यालयाच्या टेरेसवर ओल्या कचऱ्यापासून बाग तयार करण्यात आली आहे। केवळ ओला कचरा जिरवून त्यात झाडे लावण्यात आली आहेत। 200 लिटरच्या 160 ड्रममध्ये ही झाडे लावण्यात आली असून त्यामध्ये रोज 600 ते 700 किलो ओला कचरा जिरवला जात असल्याचं त्यांनी सांगितलं। नमस्कार, मी गीता मोहोरकर, साई जनसेवा प्रतिष्ठान यांच्या वतीने आपण हे कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयावर हे आपण ओल्या कचऱ्यापासून गार्डन केलेलं आहे। साधारणतः 800 स्क्वेअर फीटमध्ये आपण 200 लिटरचे ड्रम लावलेले आहेत। त्याच्यामध्ये एका ड्रममध्ये साधारणतः रोजचा 7-8 किलो असा 40 ड्रममध्ये साधारणतः 500 ते 600 किलो आपण कचरा ह्याच्यामध्ये टाकतो। आणि ह्याचा मुख्य उद्दिष्ट असा आहे की आपल्या घरातला ओला कचरा ह्याच्यामध्ये जिरला पाहिजे आणि कचऱ्यापासून गार्डन तयार होऊ शकतं, हा त्याचा मुख्य उद्देश आहे। ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची आपण माती वापरलेली नाही, फक्त कचरा, घरातला भाजीपाला, इतर सगळा फळांचा कचरा ह्याच्यात आपल्याला टाकलेला आहे। आणि ह्याच्यामध्ये सगळे फुलझाडं, फळझाडं आणि शेवगा, पाम ट्री, शोभेची झाडं आणि भाज्या, फळं अशा सगळ्या प्रकारची झाडं आपण इथे लावलेली आहेत। पुणे महानगरपालिकेवर आपलं हे तिसरं गार्डन आहे। याआधी सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय, धनकवडी क्षेत्रीय कार्यालय आणि आता तिसरं कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय आहे। आणि ह्याचा उद्देश असा आहे की नागरिकांनी ह्याचं अनुकरण करावं आणि आपल्या घरातला कचरा आपल्या घरातच जिरवावा। याच्यासाठी सगळ्यांनी या गार्डनला व्हिजिट द्यावं। शेअरिंग पूजेच्या खाली आपण हे जो कुठलाही आपण घेणार असो, ड्रम असो, कुंडी असो, काय असो, त्याला खाली पाणी ड्रेन आउट होण्यासाठी बऱ्यापैकी मोठं होल असायला हवं, ते पाणी बाहेर पडण्यासाठी ते असायला हवं। त्याच्यामध्ये वरती विटा टाकलेल्या आहेत आपण, लाल विटा मातीच्या त्याच्यानंतर उसाचा चोथा किंवा नारळाच्या शेंड्या आणि रोजचा जो भाजीपाला कचरा आहे तो यात टाकत राहायचा। आणि साधारणतः पाहून आपला कुंडी असेल किंवा ड्रम भरल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही कुठलंही रोप लावू शकता, प्लास्टिकची पिशवी काढून, आणि ते रोप त्याच्यामध्ये टाकल्यानंतर रोजचा रोज आपला कचरा ह्यात टाकायचा आणि ह्याला रोज पाणी टाकायचं। रोज कचरा आणि रोज पाणी एवढंच ह्याच्यामागचं रोजची प्रक्रिया आहे। आणि त्याच्यामध्ये रोज झाड लागतं आणि जे आपण फळं, फुलं आपण जे काही खातो किंवा भाज्या खातो त्याच्यावरचं जे आवरण असतं ते तितकंच पोषक असतं, ते सगळं त्याचे पोषक द्रव्य झाडांना मिळतात आणि झाडं लवकर त्याच्यामध्ये मोठी होतात। कमी जागेत, कमी खर्चात आणि कमी वेळेत हा खूप चांगला प्रयोग आहे की त्याच्यामध्ये झाडं पण मोठी होतात आणि कचऱ्या पण विल्हेवाट होऊ शकतात। साधारणतः 40 ते 42 झाडं आहेत त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये फळझाडं आहेत, शेवगा आहे, पाम ट्री आहे, त्याच्यानंतर बोगनविलची खूप सुंदर त्याला फुलं येतात, बहावा आहे, बांबू ट्री आहे, गुलाबाची झाडं आहेत। त्याच्यानंतर आपण बघू शकतो की आपण वेगवेगळ्या प्रकारची फळझाडं, फुलझाडं आणि जो आपण कचरा टाकलेला आहे त्या कचऱ्यातून झाडं येतात। म्हणजे शेवगा आणि कारल्याचे वेल वगैरे तर सहज येतात, टोमॅटो त्याची झाडं सहज त्याच्यामध्ये कचऱ्यातून येतच असतात। आज मी इथे कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाची व्हिजिट करण्यासाठी आलेला आहे। इथे साई जनसेवा प्रतिष्ठान आणि आमच्या वॉर्ड ऑफिस यांच्या संयुक्त विद्यमाने इथे यांनी कचऱ्यापासून कशा पद्धतीने नॅचरल गार्डन करता येईल त्याचं एक उदाहरण इथे सगळ्यांच्या समोर केलेलं आहे। इथे आपण बघणार आहे की जे कचऱ्याची वस्तू आहे, म्हणजे की डिस्कार्डेड टायर्स असेल, ड्रम्स असेल, तर त्याला किती सुंदर पद्धतीने त्यांनी त्याचा वापर करून आणि त्याच्यामध्ये आपला जे ओला कचरा असते ते ओला कचरा टाकून त्याच्यामध्ये वेगवेगळे व्हेजिटेबल्सचे झाड, फ्रूट्सचे झाड, असे वेगवेगळे प्रजातीचे झाड त्याच्यामध्ये ग्रो केलेले आहे। आणि लोकांना यातून इन्स्पिरेशन मिळाला पाहिजे की आपले घरामध्ये जे ओला कचरा असते
ते आपल्याला आपलेच लोकॅलिटीमध्ये त्याच्या कंपोस्ट करून त्याला रिसायकल केला पाहिजे आणि फक्त जे सुका कचरा असते तेच महानगरपालिकेला दिला पाहिजे प्रोसेसिंगसाठी. हा केला तर पूर्ण शहरामध्ये डिसेंट्रलाइज पद्धतीने कचरा जिथे तयार होते तिथेच त्याच्या विल्हेवाट होणार आहे आणि एक सुंदर पुण्याची निर्माण त्याच्या माध्यमातून होणार आहे. मी मनापासून या प्रतिष्ठान साई जनसेवा प्रतिष्ठान आणि सहाय्यक आयुक्त आमचे जे आहे कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाचे आणि त्यांची पूर्ण टीम यांच्या मी मनापासून अभिनंदन करतो आणि जे लोक आहे सगळे लोकांना हे आवाहन करतो की आपण ही प्रेरणा घेऊन या पद्धतीने वेगवेगळे ठिकाणी या पद्धतीचा वापर करून या प्रकारच्या रिसायकलेबल आणि एन्व्हायरमेंट बद्दल जे जनजागृती आपण करत आहे ते जास्तीत जास्त करावी.